57 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या विद्येच्या मंदिराच्या जागी विश्रामगृह उभारण्याचा घाट नाशिक महानगरपालिकेकडून घातला जातोय। नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बी.डी. भालेकर हायस्कूलमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले। या विद्यार्थ्यांना हजारो शिक्षकांनी याच शाळेतून घडवलं। बी.डी. भालेकर शाळेनं गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचं दालन उघडं करून दिलं। हजारो विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतलं, पण महापालिका ही शाळा बंद करण्यासाठीच आसूसलेली होती। महापालिकेनं बी.डी. भालेकर शाळा पाडून या ठिकाणी 3 कोटी खर्च करून विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतलाय, पण या निर्णयाला आता विरोध होतोय। बी.डी. भालेकर मैदान इथे शाळेचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। काहीही झालं तरी शाळा पडू देणार नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय। बी.डी. भालेकर शाळा पाडण्याऐवजी या शाळेच्या जागी सेमी इंग्लिश शाळा उभारावी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न करावे असा सूर आता उमटतोय। नाशिक शहराची बी.डी. भालेकर शाळा ही जमीनदोस्त होणार आहे। तुम्ही बघतच असाल, माझ्या पाठीमागे बी.डी. भालेकर शाळा आहे। मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। आज ही शाळा 4 ते 5 वर्षापूर्वी बंद पडली। त्याचं कारण असं होतं का इथल्या जे कर्मचारी आहेत आणि नगरपालिकेचे अधिकारी आहेत यांना सुपारी देऊन काही राजकीय पुढाऱ्यांनी ही शाळा बंद पाडली, कारण की तिथे नवीन ॲडमिशन करून घेतले नाही। जे मुलं आहेत त्यांना टिकवलं नाही, त्यांना शिक्षणाचा चांगला दर्जा दिला नाही, म्हणून इथून ते मुलं बाहेर शाळेमध्ये शिकायला गेले। आज ही शाळा बंद पडल्यानंतर एक नगरसेवक ठराव मांडतो का ही शाळा BOT तत्वावर एखाद्या कंपनीला देण्यात यावी, इथं कॉम्प्लेक्स तयार होईल। ही गोष्ट आम्हाला कळाली, त्याच्यासाठी आम्ही लढा दिल्यानंतर ते प्रपोजल आम्ही आणून पाडलं। त्याच्यानंतर विभागीय कार्यालय येणार, विभागीय कार्यालयासाठी पण आम्ही विरोध केला आणि सांगितलं इथं शाळा तयार झाली पाहिजे, गोरगरिबांची मुलं शिकले पाहिजे। आता परत यांनी नवीन घाट आणलाय का ह्या शाळेच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह तयार करायचं, कारण की नाशिक शहरामध्ये शासकीय विश्रामगृह नाही आहे का हो? इथं 4 एकरमध्ये शासकीय विश्रामगृह, 4 ते 5 एकरमध्ये शासकीय विश्रामगृह आहे। तिथे कुठल्याही प्रकारचं तिथं एवढी मोठी जागा आहे आणि शाळेसाठी जागा भेटणार नाही। मी नगरपालिकेला विनंती करतो का इथे शाळा आहे, इथे शाळाच राहू द्या आणि शाळा लवकरात लवकर चालू करा, इंग्लिश मिडियममध्ये चालू करा। आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना पण आम्ही निवेदन दिलं आहे। दादा भुसे साहेबांना अंधारात ठेवून ही शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आहे। आमचे संवेदनशील मंत्री दादा भुसे साहेब यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट टाकली आहे आणि लवकरात लवकर ही शाळा चालू होईल असं आम्ही गृहीत धरू। आणि मी माझी विद्यार्थ्यांना विनंती करतो का मी पोस्ट करून तुम्हाला सांगेनच, आपल्याला उद्या एक छोटीशी बैठक घ्यायची आहे आणि याच्यासाठी जन आंदोलन उभा करायचं आहे। आज आपण इथलं रेस्ट हाऊसचं जे काही प्रपोजल आहे ते आपण आणून पाडू, पण परत हे नवीन काहीतरी हे आणतील, आपलं प्रपोजल आणतील, त्याच्यासाठी आपल्याला हे आणून पाडायचं आहे आणि नव्याने शाळा चालू करण्यासाठी एक बी.डी. भालेकर शाळा आपलं बचाव समिती आपल्याला स्थापन करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही करू आणि आपल्याला सर्व माजी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये साथ द्यायची आहे। नमस्कार। कारण की आपण आपल्या मुलांचं ऍडमिशन प्रायव्हेट शाळेमध्ये करू शकणार नाही। इथे पहा, ही सुसज्ज अशी लायब्ररी, वाचनालय, हे असे पुस्तकं कुठल्याही शाळेत नाही बरं का। एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं तुम्ही पाहत असाल, 1 कपाट, 2 कपाट, 3 कपाट, 4 कपाट, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असे 10-15 कपाट आहेत, पूर्णच्या पूर्ण भरले आहेत। अक्षरशः तुम्ही पहा, हे पुस्तकं, असे पुस्तक कुठल्या शाळेत आहेत का? एवढे मोठे पुस्तकं, एवढी मोठी आपलं वाचनालय कुठल्या शाळेत नाही। अशी शाळा बी.डी. भालेकर ही कुठल्याही आपलं धनदानक्यांनी बनवली नाही। श्री बी.डी. भालेकर एक शेंगा विकणारा व्यक्ती, त्याच्या देणगीतून ही शाळा तयार झाली। जेव्हा इथं शाळा सुटायची तेव्हा अर्धा तास ते 1 तास बाहेर ट्रॉफिक व्हायची, एवढी विद्यार्थ्यांची पटसंख्या होती। पण काही धनदानक्यांनी इथं कॉम्प्लेक्स बनवायचं म्हणून ही शाळा बंद पाडण्यासाठी शिक्षक यायचे नाही, मुलांना येऊ द्यायचं नाही, नवीन ॲडमिशन घ्यायचे नाही। हळूहळू करून ही 2-4 वर्ष झाली शाळा बंद आहे। आम्ही मागच्याच काही महिन्यापूर्वी आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं दादा ही नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा आहे, जर या शाळेचं रिनोव्हेशन केलं आणि जर ही शाळा आपण सेमी इंग्लिशमध्ये चालू केली तर मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी येतील आणि गोरगरिबांचे मुलं शिकतील। दादांनी पण ते मान्य केलं आणि माननीय शिक्षण मंत्र्यांना अंधारात ठेवून
ही रातोरात म्हणजे सुट्टीचा दिवस, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, आज शनिवारच्या दिवशी सुट्टीचा दिवस आणि हे कर्मचारी काम करतायत हो. नगरपालिकेचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, हे मोठ्या प्रमाणात काम करतायत. हे पहा कसं भरणं चालू आहे. हा आज हे तुम्ही पाहत असाल, हे कर्मचारी यांना सुट्टी आहे, हे बिगाऱ्यांसारखं काम करतायत. त्यांना काय गरज आहे? इथं नगरपालिकेने जर करायचंच होतं तर सुट्टीचा दिवसाच्या ऐवजी दुसरा दिवस घ्यायचा होता ना. सारखे आता आयुक्तांना फोन केला, आयुक्त उचलत नाही फोन. या भालेकर शाळेसाठी आम्ही माजी विद्यार्थी लढत आहोत. ह्या शाळेला जेव्हा आम्ही इथं माजी विद्यार्थी म्हणून असताना ह्या शाळेला शाळा भरताना आणि शाळा सुटताना एवढी संख्या होती की अर्धा तास इथं ट्रॉफिक राहायची. पण काही राजकीय लोकांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शाळा बंद पाडण्याचा घाट घातला आणि अचानक थोडं करून ही शाळा बंद पाडली. बंद पाडल्यानंतर पहिले सांगितलं इथं कॉम्प्लेक्स होणार आहे, नंतर सांगितलं इथं विभागीय अधिकारी कार्यालय होणार आहे, नंतर सांगताय की आता इथं गेस्ट हाऊस होणार आहे. इथं गेस्ट हाऊसची गरज नाही, इथं विभागीय अधिकाऱ्याची गरज नाही, इथं कॉम्प्लेक्सची गरज नाही, इथं मुलांच्या शिक्षणाची गरज आहे. हे आम्ही ठामपणे सांगतो. आम्ही मागेच माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना निवेदन देऊन सांगितलं का दादा भुसे साहेब, ही शाळा इथल्या गोरगरिबांची शाळा आहे, इथे आजूबाजूला जे विद्यार्थी आहेत ते शाळेमध्ये शिकतात आणि अचानक या अधिकाऱ्यांनी ही शाळा बंद पाडली. ही शाळा चालू करण्यात यावी आणि ती पण इंग्लिश मिडियममध्ये चालू करण्यात यावी. तर साहेबांनी पण आम्हाला शब्द दिला होता, पण अचानक भयानक साहेबांना अंधारात ठेवून ही शाळा ही शाळा रिकामी करून जमीनदोस्त करून इथं काम चालू करण्यात येत आहे असं पेपरमध्ये सकाळी वाचलं. म्हणून आम्ही विद्यार्थी म्हणून आलो आहोत आणि ही शाळा इथंच राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. संविधान न्यूज नाशिक.